मालकाला भेटले नाही तर नोकरीच जाईल. अमित शहांसोबतच्या बैठकीवरून शिंदे अजितदादांवरती राऊतांची खोचक टीका. सह्याद्री अतिथीगृहाबाहेर पालकांचा ठिय्या. आजारी मुलांना घेऊन पालकांचं आंदोलन. पैसे नको, सुदृढ आरोग्य द्या, पालकांची मागणी. रोहित पवार राजेश टोपेंसह 50 जणांना पाडणार. लक्ष्मण हाकेंचं विधान. मनोज जरांगेंना पोचणाऱ्या आणि ओबीसी आरक्षण पळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या नेत्यांना पाडण्याचाही इशारा. 2029ला एकट्या भाजपची सत्ता आणायची. अमित शहांचं मुंबईतील कार्यकर्ता मेळाव्यात विधान. तर एखादी सत्ता अशक्य, अजित पवारांची प्रतिक्रिया. 13,000 कांदा उत्पादकांचं 24 कोटींचं अनुदान रखडलं. पत्रव्यवहार करूनही कार्यवाही नाही. आचारसंहितेआधी अनुदान देण्याची मागणी. पुण्यात अँटी इन्कम्बन्सीचा सूर असलेल्या मतदारसंघात भाजप करणार चाचपणी. पर्वती विधानसभेत फटका बसण्याची शक्यता. माधुरी मिसाळांना पक्ष डच्चू देणार, सूत्रांची माहिती. अजित पवारांच्या 2 आमदारांनी फिरवली पक्षाच्या मेळाव्याकडे पाठ. वडगाव शहरीचे आमदार सुनील टिंगरे आणि हडपसरचे आमदार चेतन तुपे मेळाव्याला गैरहजर. तुपेंनी काही दिवसांपूर्वीच घेतलेली शरद पवारांची भेट. शहांनी 2029 सांगून आधीच माघार घेतली. काँग्रेस प्रभारी चेन्नीथलांची उपहासात्मक टीका. तर 2029 पर्यंत सरकार राहणार की नाही ते बघा, संजय राऊतांचा खोचक टोला. भाजपचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक अमित शहांच्या भेटीला. सह्याद्री अतिथीगृहावरती दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा. विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती भेटीला महत्त्व. सड्याला लाज वाटेल असं काम विशाल सडा करतोय. संजय काका पाटलांची विशाल पाटलांवरती जहरी टीका. संजय काका नगर पंचायतीला उभे राहतील अशी स्थिती. विशाल पाटलांनी केलेलं वक्तव्य. राहुल नार्वेकर शिवतीर्थावर राज ठाकरेंच्या भेटीला. विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती भेटीला महत्त्व. भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात. मुख्यमंत्र्यांच्या सांगलीतल्या मेळाव्याकडे महायुतीतील भाजप राष्ट्रवादीनं फिरवली पाठ. मेळाव्यात अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते गैरहजर. काँग्रेस नेते सुनील केदार यंदा विधानसभा निवडणूक लढवण्यावर प्रश्नचिन्ह. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी आवश्यक कागदपत्र सादर न केल्यानं टांगती तलवार. अकोल्यात ठाकरेंच्या शिवसेनेतील कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर. अनेक पदाधिकारी मुंबईला उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी रवाना.